सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकाला सिन्नर फाटा येथून नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्या ताब्यातून चोरीच्या 2 मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनील दादा बोराडे राहणार शिंदे सप्तशृंगी नगर यांची स्प्लेंडर मोटरसायकल राहत्या घराच्या जवळून चोरून नेल्याची तक्रार नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। समांतर शोध सुरू असताना नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर मोटरसायकल गोकुळ संजय देवरे यांनी चोरी केली असून सदर चोरीची मोटरसायकल घेऊन सिन्नर फाटा परिसरात येत आहे। बातमीची खात्री करून सदर ठिकाणी सापळा रचून गोकुळ संजय देवरे याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने शिंदेगाव व महसूळ भागातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्याने इतरही भागात चोरी केल्याची दाट शक्यता असून पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक शहर आयुक्तालयात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो यांनी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 काळे सर आणि एसीपी सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुन्हे शोध पथकास माननीय वपोनी जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली। त्याबाबत योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली। तर टीम सोबत आम्ही सर्व गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, रोहित शिंदे, योगेश रानडे असे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक 461/25 प्रमाणे गुन्हा दाखल मधली चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली। त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लॅटिना गाडी देखील म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली। दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत।